पहिला दिवस तर तुम्ही पाहिलाच, किती हेक्टिक गेला होता ना. पण दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्यातली कॉन्टेंट क्रिएटर जागी झाली आणि तीही बाकी सगळ्यांच्या आधी. सकाळी लवकर उठायचं, सगळे झोपलेले असताना तयार व्हायचं आणि मग शांतपणे फोटोज आणि व्हिडिओ शूट करायचे. कारण लोक उठण्याआधी कॉन्टेंट तयार झालं पाहिजे ना. आणि हो, यालाच म्हणतात डेडिकेशन. थोडं वेडपणही म्हणू शकता, पण कॉन्टेंट क्रिएटर लाईफ आहे बाबा. तर दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाली ती अगदी पहाटेच. मला सकाळचा शांत वेळ खूप आवडतो आणि ट्रॅव्हलमध्ये तर हा वेळ अजून स्पेशल असतो. कोणी डिस्टर्ब करणारं नाही, बॅकग्राऊंडमध्ये गर्दी नाही आणि आपण आपल्याच वर्ल्डमध्ये. म्हणून आधी फोटोज, व्हिडिओज, रील्स सगळं करून घेतलं आणि कॉन्टेंट क्रिएशन झाल्यावर फायनली माझं पोट मला आठवण करून देत होतं, मॅडम कॉन्टेंटनंतर ब्रेकफास्ट पण असतं. मग ब्रेकफास्ट करून कपडे बदलले आणि तयार झाले, कारण आता सुरू होणार होता चल ग सखेसोबत डे 2चा ॲक्च्युअल ट्रॅव्हल. ब्रेकफास्ट झालं आणि आम्ही पुन्हा एकदा धावायला सुरुवात केली. ट्रॅव्हलमध्ये ना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोचायचं असतं, पण त्याआधी बस कुठे आहे, सगळे कुठे आहे, कोण कुठे गेले आहे याची एक वेगळीच रेस सुरू असते. आणि याच गडबडीत सोनल भेटली. चल ग सखेमधून आता सेलिब्रिटी झालेली सोनल, तिने सगळ्यांना एक छोटासा इंट्रोडक्शन द्यायला सांगितला. आणि खरं सांगायचं तर तो छोटासा इंट्रोडक्शन खूप छान आईस ब्रेकर ठरला. कारण इथल्या नवीन लोकांमध्ये आपण कोणाशी कसं बोलायचं, कुठून कन्व्हर्सेशन सुरू करायचं हेच कळत नसतं. पण इंट्रोडक्शन झालं आणि वाटलं अरे वा, आपण तर सगळे एकमेकांना आता ओळखतोय. मग आम्ही बसमध्ये बसलो आणि निघालो आमच्या पुढच्या लोकेशनकडे. आणि मला ट्रॅव्हलमधली एक गोष्ट खूप आवडते, रस्त्यात भेटणारी माणसं. कधी 2 मिनिटांची ओळख असते, पण काही लोकांशी अशी वाईब मॅच होते की वाटतं आपण खूप दिवसांपासून एकमेकांना ओळखतोय. सुरुवातीला मला कॉन्टेंट क्रिएट करताना थोडं नर्वस वाटत होतं, कारण कॅमेरासमोर स्वतःचं कॉन्टेंट करणं एक गोष्ट आहे, पण नवीन लोकांमध्ये त्यांच्यासमोर रील शूट करणं म्हणजे थोडं ऑकवर्ड वाटतं. पण मग मला भेटल्या माझ्या 5 सख्या. या 5 जणींनी मला इतकं मोटिवेट केलं ना, मी काही शूट करायला लागले की त्या स्वतः पार्टिसिपेट करायच्या, मला आयडिया द्यायच्या, शॉर्ट्समध्ये मदत करायच्या. आता आम्ही बसमधून खाली उतरलो. आम्हाला पुढे जायचं होतं, पण इथले रस्ते बरेच नॅरो असल्यामुळे बस पुढे जाऊ शकत नव्हती. मग सुरू झाला ऑटो कुठे आहे हा मिशन. ऑटो शोधण्यासाठी थोडं चालावं लागलं, पण खरं सांगू मला त्या वॉकिंगचा अजिबात कंटाळा आला नाही. कारण उदयपूरच्या या स्ट्रीट्स म्हणजे स्वतःमध्येच एक अट्रॅक्शन आहेत. आजूबाजूला शॉपिंग स्ट्रीट्स, कुठे ऑर्नामेंट्स, कुठे कलरफुल क्लोथ्स, कुठे हँडमेड सामान, कुठे डायरीज, कुठे पपेट्स, कुठे कठपुतली, कुठे सुंदर सँडल्स. आणि सगळ्यात सुंदर वाटत होत्या त्या हँडमेड पेंटेड पोस्ट कार्ड्स. प्रत्येक दुकानातून एक वेगळीच राजस्थानवाली वाईब येत होती. म्हणजे डेस्टिनेशनपर्यंत पोचण्याआधीच स्ट्रीटवर एक एक्सपिरियन्स बनली होती. आणि मग आमचा पहिला स्टॉप होता जगमंदिर. एक गोष्ट सांगू, हे पाहिल्यावर माझ्या तोंडातून खरंच एकच शब्द निघाला, वाव. राजपूत वास्तुकलेसोबत मार्बल आणि येलो सँडस्टोनचा सुंदर वापर इथे दिसतो. आणि हे सगळं समोर पाहताना मला खरंच त्या आर्किटेक्चरकडे बघत राहावंसं वाटतं. इतकं सुंदर स्ट्रक्चर पाहिलं आणि माझ्यातली डान्सर शांत तरी कशी बसेल. बस मी तिथेच डान्स सुरू केला आणि रील शूट केली. आणि त्यानंतर आम्हाला मंदिर परिसरात भजन सुरू असल्याचं ऐकायला मिळालं. इतका सुंदर ॲटमॉस्फिअर, आर्किटेक्चर, म्युझिक आणि आसपासचा माहोल एकदम मनाला शांत करणारा. आता आमचा मेन स्पॉट होता सिटी पॅलेस. पण तिथे पोचण्याआधीचा रस्ता देखील काही कमी सुंदर नव्हता. दोन्ही बाजूला छोटी छोटी दुकाने, कुठे ज्वेलरी, कुठे कपडे, कुठे हँडक्राफ्टेड वस्तू, पपेट, डायरीज आणि हँड प्रिंटेड पोस्ट कार्ड्स. तर इतकं सुंदर होतं की प्रत्येक गोष्ट घेऊन जावी असंच वाटत होतं. पण मी स्वतःला म्हटलं, अक्षता आधी पॅलेस बघ, शॉपिंग नंतर. आणि शेवटी आम्ही पोहोचलो सिटी पॅलेसच्या एंट्रन्सवर. आधी तिकीट काढलं. ॲडल्ट तिकीट 400 रुपये होतं. आणि तिकीट हातात आलं की नाही मनात एक वेगळीच एक्साइटमेंट येते. कारण आता आपण फक्त पॅलेस बघणार नाही, आपण इतिहासात एंटर करणार आहोत. आणि मग समोर दिसला तो मोठा एंट्रन्स. दरवाजातून आत पाऊल टाकलं आणि अचानक असं वाटलं, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ महाराजाज. सिटी पॅलेसचं निर्माण 1559 पासून सुरू झालं आणि पुढच्या अनेक पिढ्यातील मेवाडच्या महाराजांनी या विशाल पॅलेस कॉम्प्लेक्समध्ये भर घातली. लेक पिचोलाच्या काठावर असलेला हा कॉम्प्लेक्स राजपूत आणि मुघल प्रभाव असलेल्या वास्तुशैलीसाठी प्रसिद्ध आहे. आणि एंट्रन्सवर मोठे एलिफंट्स पाहिले. ते पाहून पॅलेस किती ग्रँड असणार आहे याची कल्पना आली.
आमच्यासोबत गाईड होता आणि तो आम्हाला पॅलेसची हिस्ट्री सांगत होता आणि आम्ही सगळे अगदी शांतपणे ऐकत होतो. कारण खरंच इतिहास समोर उभा असताना तो फक्त ऐकायचा नसतो, तो अनुभवायचा असतो. सगळ्यात आधी आम्ही माणेक चौकमध्ये थोडं बसलो. इतका मोठा पॅलेस कॉम्प्लेक्स होता की कुठून सुरुवात करायची हेच कळत नव्हतं. पण मग आमची जर्नी सुरू झाली. आणि आम्ही गेलो मर्दाना महलकडे. मर्दाना म्हणजे राजघराण्यातील पुरुषांसाठीचा भाग. आत जाण्यासाठी महाराणांचे फोटोग्राफ्स दिसत होते. ते फोटोग्राफ्स बघताना एक गोष्ट जाणवत होती. आपण ज्या लोकांना इतिहासाच्या पुस्तकामध्ये वाचलं त्यांचीच चित्र आज आपल्यासमोर होती. आणि मर्दाना महलमध्ये सुरुवात झाली ती शस्त्रांपासून. त्या काळात महाराणांनी युद्धात वापरलेली विविध शस्त्र इथे जपून ठेवली आहेत. त्यात तलवार, भाला, कटार आणि ढाल अशी शस्त्र पाहायला मिळतात. आज आपण युद्ध म्हणजे मूव्ही सीन्समध्ये पाहतो, पण त्या काळात हीच शस्त्र म्हणजे राजांच्या संरक्षणाची ताकद होती. आणि ही शस्त्र अगदी जवळून पाहताना मला एक वेगळीच फिलिंग आली. किती संघर्ष, किती युद्ध आणि किती स्टोरीज या भिंतींनी पाहिल्या असतील. आणखी एक गोष्ट माझ्यात लक्षात आली, या पॅलेसमधले काही दरवाजे खूपच छोटे आहेत. आता आपल्याला प्रश्न पडतो, महाराजांच्या पॅलेसमध्ये एवढे छोटे दरवाजे कशासाठी? यामागे संरक्षणाची संबंधित वास्तुरचनेचा विचार असल्याचं मानलं जातं. पॅलेसमधील अरुंद पॅसेजेस आणि वळणावळणाचे मार्ग अचानक हल्ले रोखण्यासाठी उपयोगी ठरतील अशा पद्धतीने आखले गेले होते. म्हणजे त्या काळात आर्किटेक्चर फक्त सुंदर दिसण्यासाठी नव्हतं, सुंदर प्लस प्रॅक्टिकल प्लस प्रोटेक्टिव्ह. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर रॉयल पॅलेस पण फुल सिक्युरिटी सिस्टम. आणि मग आम्ही पाहिलं हल्दीघाटीच्या युद्धाचं पेंटिंग. एका चेंबरमध्ये तर हल्दीघाटीच्या युद्धाशी संबंधित पेंटिंग्स वारंवार दिसत होती. हल्दीघाटी म्हणजे फक्त एक जागा नाही, तो मेवाडच्या इतिहासातील शौर्याचा एक महत्त्वाचा अध्याय आहे. इसवी सन 1576मध्ये महाराणा प्रताप आणि मुघल सम्राट अकबराच्या सैन्यात हल्दीघाटी येथे युद्ध झालं. अकबराच्या सैन्याचं नेतृत्व आमेरचा राजा मानसिंग यांनी केलं होतं. हल्दीघाटीच्या मातीचा पिवळसर रंग असल्यामुळे या ठिकाणाला हल्दीघाटी हे नाव मिळालं. या युद्धात महाराणा प्रतापांनी अतिशय शौर्याने लढा दिला आणि त्यांच्या विश्वासू घोडा चेतक गंभीर झाला. आणि इथे हल्दीघाटीच्या मातीचं सुद्धा एक्झिबिशनमध्ये जपून ठेवलेली पाहायला मिळते. इतिहास वाचताना एक गोष्ट असते, पण त्या इतिहासाशी संबंधित वस्तू आपल्या डोळ्यांसमोर पाहताना तो इतिहास जिवंत झाल्यासारखा वाटतो. पण या पॅलेसच्या मागची खरी स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. महाराणा उदयसिंग द्वितीय हे मेवाडचे शासक होते. त्यांनी 1559मध्ये उदयपूरची स्थापना करण्यास सुरुवात केली. त्या काळात चित्तोडवर सतत होणाऱ्या संघर्षांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी लेक पिचोलाजवळील परिसर निवडला. आजूबाजूला अरावली पर्वत, लेक्स आणि नैसर्गिक संरक्षणामुळे हा परिसर राजधानीसाठी अधिक सुंदर मानला गेला. आणि हळूहळू इथे एक नवीन शहर उभं राहिलं, उदयपूर. म्हणजे आज आपण ज्या सिटी ऑफ लेक्समध्ये फिरतोय त्यामागे आहे महाराणा उदयसिंगचा एक स्ट्रॅटेजिक डिसिजन. आणि सिटी पॅलेस तो पुढच्या अनेक महाराणांच्या काळात वाढत गेला. म्हणूनच आज हा एक पॅलेस नसून एका संपूर्ण राजघराण्याच्या अनेक पिढींचा इतिहास आहे. आणि पुढे जाताना आम्ही पाहिलं पॅलेसमधले सुंदर झरोके. प्रत्येक झरोक्याची डिझाईन इतकी डेलिकेट होती, ही किती बारकाईने हे सगळं तयार केलं असेल याचाच विचार येत होता. आणि पॅलेसमध्ये ओपन कॉरिडॉर्स आले की माझं काय होतं तुम्हाला माहीतच आहे.
मला जिथे थोडी मोकळी जागा दिसली तिथे माझ्यातली डान्सर ऑटोमॅटिकली ऑन होते. कधी रनिंग, कधी ट्वर्लिंग, कधी डान्स, कधी ड्रॅमॅटिक पोज. म्हणजे मी पॅलेस एक्सप्लोर करत होते की पॅलेसमध्ये माझं फोटोशूट चाललं होतं हेच कळत नव्हतं. पुढे पुन्हा छोटे छोटे कॉरिडॉर्स आणि अचानक समोर आले रंगीत भिंती. कुठे कलरफुल फ्रेम्स, कुठे छोटे मिरर्स, कुठे पेंटिंग्स, कुठे ग्लास वर्क आणि प्रत्येक कॉर्नरमध्ये एक परफेक्ट फोटो स्पॉट. म्हणून ऑब्वियसली फोटो तर बनतोच. आणि मग आम्ही पाहिलं शीश महल. नावाप्रमाणे मिरर आणि ग्लासवर्कने सजवलेला हा भाग पाहताना अक्षरशः डोळे दिपून जात होते. सिटी पॅलेसमध्ये मिरर वर्क, कलर्ड ग्लास, पेंटिंग्स आणि इंट्रिकेटिव्ह डेकोरेटिव्ह डिटेल्स यांचा मोठ्या प्रमाणावर वापर दिसतो. तिथून वर गेल्यावर उदयपूर सिटीचा व्ह्यू तर अजूनच सुंदर. वरून लेक पिचोला आणि आसपासच्या शहराचा नजारा पाहताना वाटत होतं, अरे वा, आपण खरंच उदयपूरमध्ये आहोत. राजदरबार म्हटलं की सगळ्यात जास्त क्युरिओसिटी असते. राजे लोकांना कुठे भेटायचे? त्यासाठी दिवाने आम म्हणजे सार्वजनिक दरबाराची कल्पना होती. इथे राजा, प्रजा, अधिकारी किंवा इतर लोकांच्या समस्या आणि राजकारभाराशी संबंधित गोष्टी ऐकायचा. आणि दिवाने खास म्हणजे खाजगी किंवा विशेष भेटींसाठीची जागा. म्हणजे एक भाग पब्लिक इंटरव्हेन्शनसाठी आणि दुसरा भाग इम्पॉर्टंट आणि प्रायव्हेट डिस्कशन्ससाठी. त्या काळात राज्याचा कारभार चालायचा, निर्णय घेतले जायचे आणि राजकीय सामाजिक जीवनाचा मोठा भाग इथे घडायचा. आणि हे सगळं ऐकताना मनात एक विचार आला, आपण ज्या कॉरिडॉरमधून चालतोय तिथून कधीतरी महाराज स्वतः चालले असतील. आणि मग आम्ही पोहोचलो जनाना महल, म्हणजे राजघराण्यातील महिलांसाठीचा भाग. इथे राण्या, त्यांचे नातेवाईक आणि सख्या यांचं आयुष्य कसं असेल याची कल्पना येत होती. आणि मला सगळ्यात जास्त कनेक्ट झालेली गोष्ट म्हणजे घुमर. कारण राजस्थानी राजघराण्यातील स्त्रियांच्या सांस्कृतिक जीवनात नृत्य, संगीत आणि उत्सवांना विशेष स्थान होतं. आणि मला वाटलं, जर मी त्या काळात असते ना, तर इथे घुमर नक्कीच केला असता. यानंतर आम्ही पाहिली महाराजांची बग्गी. आजच्या काळात आपण कार्स, लक्झरी कार्स बघतो, पण त्या काळात राजेशाही प्रवास म्हणजे हॉर्स ड्रॉन बग्गी. पुढच्या रूममध्ये तर अजून एक सरप्राईज होतं. इथे पर्ल आणि सिल्वरपासून बनवलेल्या वस्तू, युटेन्सिल्स, मेकअप बॉक्सेस, राजा राणी वापरत असलेल्या विविध वस्तू सगळं जपून ठेवलेलं होतं. आज आपण मेकअप बॉक्स म्हटलं की मॉडर्न पाऊच किंवा व्हॅनिटी केस आठवतो, पण त्या काळात राजघराण्याच्या वापरातील वस्तूंमध्ये किती क्राफ्ट्समॅनशिप आणि डिटेलिंग होती हे इथे दिसत होतं. म्हणजे अगदी छोट्या वस्तूंपासून मोठ्या रॉयल वस्तूपर्यंत सगळीकडे कला आणि राजेशाही. आणि मग आला एक अतिशय इमोशनल भाग, चेतक. महाराणा प्रतापांचा विश्वासू घोडा चेतक हा हल्दीघाटीच्या युद्धाच्या कथेशी कायमचा जोडला गेला आहे. युद्धात गंभीर जखमी झाल्यानंतरही चेतकाने महाराणा प्रतापांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं. गंभीर जखम असूनही आपल्या स्वामींना वाचवण्यासाठी चेतकाने शेवटपर्यंत साथ दिली आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. आजही हल्दीघाटीजवळ चेतकाची स्मृती जपणारे स्मारक आहेत. इतिहासात काही नाती शब्दांपेक्षा मोठी असतात आणि महाराणा प्रताप आणि चेतकाचं नातं त्यापैकी एक. आणि एवढं सगळं एक्सप्लोअर करून झाल्यावर आम्ही बाहेर आलो आणि तिथे मला एक मोठी ओपन स्पेस दिसली. आता पुढे काय झालं असेल हे तुम्हाला सांगायची गरज आहे का? मी पुन्हा धावले, थोडं फिरले, थोडं ट्वर्ल केलं आणि पुन्हा डान्स. कधी कधी ना आपण एखाद्या ठिकाणी जातो आणि तिथलं वातावरणच आपल्याला वेगळं बनवतं. त्या क्षणी मला खरंच प्रिन्सेससारखं फील होत होतं. कदाचित म्हणून सिटी पॅलेस माझ्यासाठी फक्त एक टुरिस्ट प्लेस राहिलं नाही, तो माझ्यासाठी एक पूर्ण एक्सपिरियन्स झाला होता. आता आम्ही लंच करायला थांबलोय. जवळपास 2 तास झाले आम्ही हा सिटी पॅलेस फिरतोय. माझी कंबर दुखायला लागली. आणि आता आम्ही दाल बाटी, चूरमा, इकडचं जे स्टेपल फूड आहे, जे ऑथेंटिक फूड आहे ते घेतोय. आणि
जेवूया, मग परत पुढे फोटोज काढूया, रील्स काढूया, व्हिडिओज काढूया आणि छान असं एन्जॉय करूया. राजस्थानमध्ये येऊन दाल बाटी चुरमा खाल्ल्याशिवाय ट्रिप कम्प्लीटच वाटत नाही. मी माझी थाळी मंजूताईसोबत शेअर केली. खाणं डिलिशियस होतंच, पण त्याहून छान होतं ते सगळ्यांसोबत बसून खाणं. ट्रॅव्हलमध्ये फूडची चव तर लक्षात राहतेच, पण कोणासोबत खाल्लं हे जास्त लक्षात राहतं. आणि लंचनंतर हीटमुळे एकदम रिफ्रेशिंग काहीतरी हवं होतं म्हणून घेतला काला खट्टा स्लश, अगदी आईस कोल्ड, थंडगार. आणि त्या उकाड्यात तर तो मला अमृतासारखा वाटला. आणि अशा प्रकारे माझ्या डे 2च्या ट्रिपचा हा फर्स्ट हाफ इथे संपला. सकाळी सगळ्यांच्या आधी उठून कॉन्टेंट क्रिएशन, नंतर ब्रेकफास्ट, चलग सखेसोबत प्रवास, नवीन लोकांची ओळख, माझ्या 5 नवीन सख्या, जगमंदिर, उदयपूरच्या कलरफुल स्ट्रीट्स आणि मग सिटी पॅलेसमध्ये जवळजवळ इतिहासाच्या पानांमधून चालत असल्यासारखा वाटणारा हा अनुभव. शिवाय मध्ये मध्ये माझं रनिंग, डान्सिंग आणि प्रिन्सेस बनणं सुरूच होतं. पण डे 2 अजून संपलेला नाही, कारण संध्याकाळचा भाग अजून बाकी आहे. आणि इव्हनिंगमध्ये आम्ही काय केलं, कुठे गेलो, काय पाहिलं, काय खाल्लं आणि अजून किती मजा केली हे सगळं पाहण्यासाठी इव्हनिंग व्लॉग नक्की बघा. तोपर्यंत तुम्हाला या व्लॉगमधला कोणता मोमेंट सगळ्यात जास्त आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया. बाय.